मंद वाऱ्याच्या झुळुका मधुराच्या चेहऱ्यावरून फिरत होत्या. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या हातात असलेली किंडलमधील पानं हवेने फडफडत होती. युजुअली ती पुस्तकात पूर्णपणे बुडून जायची, पण आज तिचं मन काही केल्या थाऱ्यावर नव्हतं. समोर अथांग पसरलेला समुद्र आणि क्षितिजाला स्पर्श करणारा नारंगी सूर्य तिला खूप शांत वाटवत होता. पण मनात एक अनामिक हुरहुर लागली होती. ती एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. कामाचा व्याप आणि डेडलाईन्स यामुळे ती पुरती थकून जायची. म्हणूनच वीकेंडला ती मुंबईच्या गडबडीपासून दूर अलिबागच्या शांत समुद्र किनाऱ्यावर स्वतःला रिचार्ज करायला आली होती. किती सुंदर आहे हे दृश्य, नाही का? एका भारदस्त आवाजाने मधुरा दचकली आणि तिने डोळे उघडले. तिच्या बाजूला एक उंच, गोरा आणि हसरा चेहरा असलेला माणूस उभा होता. त्याचे काळेभोर केस वाऱ्याने उडत होते आणि डोळे चमकत होते. हो, खूपच सुंदर. मधुरा थोडीशी लाजली आणि तिने किंडल खाली ठेवली. मी विक्रम. त्याने हात पुढे केला. मधुरा. तिने त्याच्या हातात हात मिळवला. त्याचा स्पर्श तिला खूप वेगळा वाटला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. विक्रम एक आर्किटेक्ट होता आणि तो सुद्धा शहराच्या धावपळीतून ब्रेक घेण्यासाठी इथे आला होता. दोघांनाही प्रवास, कला आणि संगीत आवडत असल्याची जाणीव झाली. सूर्यास्तापर्यंत ते बोलत बसले आणि दोघांनाही वेळ कसा गेला हे कळलंच नाही. मधुरा खरंच खूप खास होती. विक्रमने तिच्या डोळ्यात एक निरागसता आणि आत्मविश्वास पाहिला. तिच्या बोलण्यात एक प्रकारची स्पष्टता होती आणि ती खोटेपणापासून दूर होती, जे विक्रमला खूप आवडले. मुंबईला परतल्यावरही त्या दोघांचं बोलणं सुरू राहिलं. कामातून वेळ काढून ते फोनवर बोलत असत, मेसेज करत असत. हळूहळू त्यांची मैत्री अधिक घट्ट होऊ लागली. विक्रमला मधुराच्या कंपनीमध्ये काही कामासाठी चक्कर मारावी लागली. तेव्हा दोघांनी लंच ब्रेकमध्ये सोबत वेळ घालवला. मधुरा त्याला तिच्या कॉलिग सोबत इंट्रोड्यूस करून दिले. विक्रमला मधुराच्या ऑफिसमधील लोकांबद्दल आणि तिच्या कामाबद्दल अधिक माहिती मिळाली. एके दिवशी विक्रमने मधुराला एका छान रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी विचारलं. मधुराने लगेच होकार दिला. ती रात्र मधुरासाठी खूप खास होती. तिने हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. विक्रम तिच्यासाठी गुलाबाचे फूल घेऊन आला होता. रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाईट डिनर अरेंज केले होते. दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या, हसले आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले. विक्रमने तिला त्याच्या चाइल्डहुडमधील काही मजेदार गोष्टी सांगितल्या, तर मधुराने तिच्या कॉलेजच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. जेवणानंतर विक्रमने मधुराला विचारले, मधुरा, मला तुझ्याबद्दल खूप स्पेशल फील होतंय. विल यू बी माय गर्लफ्रेंड? मधुरा क्षणभर शांत झाली. तिच्या मनातही विक्रमबद्दल प्रेम होतं, पण तिला थोडी भीती वाटत होती. एवढ्या लवकर कमिटमेंट करायला नको असं तिला वाटत होतं. पण तिने आपल्या मनाचा आवाज ऐकला आणि म्हणाली, हो विक्रम, मलाही तू खूप आवडतोस. त्यानंतर मधुरा आणि विक्रम अधिकृतपणे रिलेशनशिपमध्ये आले. त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं. ते नेहमी एकमेकांना वेळ देत असत, लॉंग ड्राईव्हवर जात असत आणि एकमेकांच्या आवडीनिवडींचा आदर करत असत. पण प्रत्येक नात्यात चढ उतार येतात, तसेच त्यांच्या नात्यातही आले. एकदा मधुराच्या ऑफिसमधील एका सहकार्यामुळे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला. विक्रमला वाटले की मधुरा त्याला इग्नोर करत आहे आणि तिच्या ऑफिसमधील मित्रांना जास्त महत्त्व देत आहे. यावरून दोघांमध्ये खूप वाद झाला. मधुराने विक्रमला समजावण्याचा प्रयत्न केला की असं काही नाहीये, पण विक्रम ऐकायला तयार नव्हता. रागाच्या भरात त्याने मधुराला काही कठोर शब्द बोलले, ज्यामुळे मधुरा खूप दुःखी झाली. वाद झाल्यानंतर मधुरा आणि विक्रम दोघांनीही एकमेकांशी बोलणं बंद केलं. मधुराला खूप त्रास होत होता. तिला विक्रमची आठवण येत होती, पण ती त्याला फोन करायला तयार नव्हती. तिला वाटत होतं की विक्रमने स्वतःहून पुढे यायला हवं. विक्रमलाही आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याला समजले की त्याने रागाच्या भरात मधुराला खूप वाईट बोलले. त्याला मधुराची खूप आठवण येत होती आणि त्याला तिच्याशिवाय करमत नव्हते. एके दिवशी विक्रमने मधुराच्या ऑफिसमध्ये जाऊन तिची माफी मागितली. त्याने तिला सांगितले की त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत आहे आणि तो तिला खूप मिस करत आहे. मधुराचा राग शांत झाला. तिने विक्रमला माफ केले आणि दोघेही पुन्हा एकत्र आले. त्या वादामुळे त्यांच्या नात्यात अधिक घट्टपणा आला. त्यांना समजले की कोणत्याही नात्यात संवाद आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. एक दिवस विक्रम मधुराला एका प्रायव्हेट बीचवर घेऊन गेला. तिथे त्याने रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरचं अरेंजमेंट केले होते. मधुराला काहीतरी खास होणार आहे याचा अंदाज आला होता. जेवण झाल्यावर विक्रमने आपल्या गुडघ्यावर बसून मधुराला प्रपोज केले. मधुरा, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझी सोलमेट आहेस. विल यू मॅरी मी? मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने होकार दिला. त्या रात्री दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आपल्या भविष्याची स्वप्ने पाहिली. अखेर तो दिवस उजाडला. मधुरा आणि विक्रम विवाहबंधनात अडकले. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक या सोहळ्यात सहभागी झाले होते. मधुरा लाल रंगाच्या ट्रेडिशनल साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती, तर विक्रमने पांढऱ्या रंगाचा शेरवानी घातला होता.
दोघांनी अग्नीच्या साक्षीने एकमेकांना 7 वचनं दिली आणि आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली. लग्नानंतर मधुरा आणि विक्रम एका सुंदर घरात राहायला आले. त्यांनी आपलं घर प्रेम आणि आनंदाने भरून टाकलं. दोघांनी मिळून अनेक ॲडव्हेंचर्स केले, अनेक स्वप्ने पूर्ण केली आणि एकमेकांच्या साथीने एक सुंदर संसार उभा केला. त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा कायम होता. त्यांनी एकमेकांना कधीही गृहीत धरले नाही आणि नेहमी एकमेकांबद्दल आदर ठेवला. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेली त्यांची लव्ह स्टोरी क्षितिजा पलीकडे गेली आणि एका सुंदर, आनंदी आयुष्यात बदलली. ही स्टोरी इथेच संपते. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच मनोरंजक स्टोरीसाठी.